मिरज तालुक्यातल्या मालगाव ग्रामपंचायतीच्या सुभाषनगरमध्ये ग्रामसभा पार पडली। यावेळी पार पडलेल्या ग्रामसभेत अभूतपूर्व गोंधळ देखील पाहायला मिळाला। सुभाषनगरमधील असणाऱ्या नागरी प्रश्नांवरून ग्रामस्थांनी ग्रामसेवक कुंभारसह सरपंच अनिता क्षीरसागर यांना चांगलंच धारेवर धरलं। वारंवार मागणी करून देखील गावातील मूलभूत प्रश्नांकडे ग्रामपंचायतीकडून दुर्लक्ष केलं जातं। पिण्याच्या पाण्याची योजना देखील अद्याप सुरू झाली नाही। अशा वेगवेगळ्या प्रश्नांवरून ग्रामस्थांनी ग्रामसेवकसह सरपंचांना जाब विचारला। यानंतर सुरू झालेल्या गोंधळामुळे ग्रामसेवक कुंभार यांनी ग्रामसभेतून काढता पाय घेतला आणि थेट मोबाईल स्विच ऑफ करून कुंभार निघून गेले। यामुळे तब्बल 13 वर्षांनंतर सुभाषनगरमध्ये आयोजित करण्यात आलेली ग्रामसभा तहकूब झाली। आमच्या सुभाषनगरचे सरपंच असून काय काय म्हणणं आहे तुमचं त्याच्यावर? सुभाषनगरचे कसं म्हणता तुम्ही? सर्व जे पंचमंडळी आणि सरपंच ग्रामसेवक सोसायटी सदस्य कोण उपस्थित नव्हते आणि निघूनच गेले स्वतः सदस्य नव्हते म्हणा कोण सोसायटीचे या ग्रामसेवक व सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य पळून गेलेले आहेत। ग्रामसभेची आज मिरज मालगाव ग्रामपंचायतीचे आज आपल्या इथं सुभाषनगरला ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती, परंतु या ग्रामसभेला बैठकीची व्यवस्था नाही आहे, लोकांना कळवलेलं नाही, शिवाय इथं कोणीही ऐकून घ्यायला तयार नाही। प्रोसिडिंग एक आणि रजिस्टर घेतात एक, हे सुद्धा बरोबर नाही काय। आणि कोणत्याही परिस्थितीत या सभेला शासकीय प्रतिनिधी नाही आहे, या सभेला ग्रामसेवक उपस्थित नाही आहे आणि मध्यच उठून सदस्य सुद्धा बरेच सदस्य गैरहजर होते आणि तरी सुद्धा 12 वाजलं तरी सदस्य उपस्थित झाले नाही आहेत। म्हणून आजची ही सभा ग्रामसभा तहकूब करण्यात आलेली आहे। ग्रामपंचायतीनं हिची नोंद घेऊन लवकरात लवकर दुसरी ग्रामसभा आयोजित करावी हीच विनंती आहे।